आंब्याचं झाड आहे बघा. हो तिथे एक आहे ना बांगर टेलर म्हणून, मस्त शिवते ती. आम्ही आलो इथे मीटिंगसाठी आणि आता बसची वाट बघतोय. तर अजून काही बस काही आली नाही, पण तोपर्यंत तुम्हाला इथं आमच्या गावाकडे ना आता बस आले. बस मला दिसते, पण तोपर्यंत तुम्हाला मी एक औषधी वनस्पती दाखवते आणि ती खाण्याच्या पदार्थात वापरतात ती दाखवते. चला तर मग बघूया ती कुठली वनस्पती आहे. तर ही आहे ती वनस्पती, ही बांधावर असते प्रत्येक ठिकाणी हे मिळते आणि मग जवळून दाखवते. आता तिचा वास पण खूप छान येतो. तरी आहे आता बस पण आली. मारविली आणि आता ती आमची बस पण आली. तर इथं तुम्हाला औषध उपयोग सांगते. आपल्याला जर जखम झाली ना, शेतामध्ये पहिले काम करायचं ना, तेव्हा कापलं तर इथं असा पाळाचा चुरगळायचा असा हातावर आणि याच्यात असा रस काढायचा आणि तो त्या जखमेवर लावायचा. म्हणजे लगेच जखम अशी भरून निघते. म्हणजे असं धुमतं पण बरी होते. आणि दुसरा एक उपयोग का आपण चिकनची वगैरे पोपटी करतात ना, वालाच्या शेंगा वगैरे, त्याच्यामध्ये ही टाकली ना, मडक्यामध्ये टाकतात भरतात आणि मग त्याच्यामध्ये ही ठेवतात. आता चिकनला अंड्याला त्या शेंगांना छान याचा वास लागतो आणि खायला छान लागते. तुमच्याकडे वनस्पती आहे का ना? तुमच्याकडे आमच्याकडे मारबिली बोलतात, मारबिलीचं गवत जे गवताचाच प्रकार आहे. तर तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. आणि हो, ही जी वनस्पती दिसते ना, ही पण अतिशय प्रभावी, म्हणजे हिच्याने लकवा देखील बरा होतो. तर हिच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी या वनस्पतीची माहिती देईल.